शिरूर हवेली मतदारसंघातील आमदारांची दंडेलशाही. शिरूर नगरपालिका मतदान सुरू असताना विद्यमान आमदारांना परवानगी नसतानाही थेट मतदान केंद्रात प्रवेश केला. विद्यमान आमदार, माजी आमदार यांच्यात शाब्दिक जोरदार चकमक हे लक्षात येताच माजी आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी याबाबत थेट जाब विचारला. यावरून दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घडलेली ही घटना पाहता पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मतदान सुरळीत पार पडले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय. शिरूर नगरपालिका मतदानादरम्यान तणावपूर्ण प्रसंग. आमदारांचा अनधिकृत प्रवेश झाल्याचा आरोप करत माजी आमदार अशोक पवार यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे. विद्यमान आमदार व माजी आमदार या दोघांमध्ये शाब्दिक वाद. ही घटना सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आली असून निवडणूक प्रक्रियेतील शिस्तभंगाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. विद्यमान आमदार कटके यांनी अनधिकृतपणे या भागात कुठल्याही प्रकारचा मतदानाचा अधिकार नसताना काही लोकांसमवेत मतदान केंद्रात प्रवेश केल्यानं माजी आमदार पवार यांनी कटके यांना धारेवर धरले. या प्रकरणात माजी आमदार अशोक बापू पवार तक्रार दाखल करणार असून सर्वसामान्य माणसाला जर मतदानाचा अधिकार नसताना मतदान केंद्रात जाण्यास परवानगी नसताना विद्यमान आमदारांनी ही चूक कशी केली असा जाब मतदान केंद्र अधिकाऱ्यांना विचारला जात आहे, अशी माहिती माजी आमदार पवार यांनी दिली. भरारी न्यूज वृत्तसेवा. मध्ये मतदारांना समजा जायचा अधिकार नाही काय आतमध्ये तुम्ही प्रत्येक बूथवर असं जाता मनाला पटतं का? त्यांची इलेक्शन होते तुम्ही रस्त्याने गेला आमची काही अडचण नाही ना. चला ना तुम्ही मी इकडे काय तुम्ही काय आत गेला याचं उत्तर द्या ना मला. व्हिडिओ शूटिंग करा रे. आत काय गेला तुम्ही याचं उत्तर द्या मला. बाहेर काय येईल मी आम्ही हायपर नाही होत. कायदा पाळा. आपण आमदार आहे लोकांचं पाळायचं ना. आम्ही पण काही चुकीचं केलेलं नाही. आत गेलता का तुम्ही आता आतमध्ये रूम मध्ये आतमध्ये सीसीटीव्ही पण आहे. घ्या ना मग त्याचे फुटेज घ्या. असलं नाही कधी नात्यानं नीट वागायचं असतं साहेब. आम्ही नीट वागतोय. आत गेलं चुकीचं नाही केलं आम्ही. फिरवा आत गेलते की नाही रे. आम्ही कुठं पोलीस ऑफिसर कोण आहे त्यांना बोलव रे. अधिकारी इलेक्शन ऑफिसर बोलव रे. इलेक्शन ऑफिसरला बोलव. आत गेलते की नाही त्यांच्याकडनं पराभव दिसायला लागला गोष्ट